इथं फेकला जाईल। अजून अनेक संघ तुम्हाला पाहायला भेटेल, चांगले संघ तुम्हाला पाहायला भेटेल। इथे मात्र किरणला ऑन साइडला खेळायचा होता आणि पहिलाच बॉल प्रतीकचा वाईड बॉल येतोय। इथे फटका चांगला आहे आणि कव्हरच्या दिशेने बॉल थांबणार नाही आणि सरळ चालला बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी किरणच्या बॅट मधून येतोय चौकार। फटका चांगला होता किरणच्या बॅट मधून, जसा आला बोला पाहिलं त्याने, नाहीतर कव्हरला पॉइंटच्या दिशेने अप्रतिम दर्जाचा फटका किरणच्या बॅट मधून पाहायला भेटला। इथे मात्र संधी निर्माण झाली आहे आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्रतीकने प्राप्त करून दिली आहे आणि एक लेशन खेळाडूला इथे मात्र माघारी परतावं लागतंय तंबूच्या आसरेला। आणि देवदेव संघ इथे आक्रमक होताना ज्या अगोदर प्रतीकवर हल्ले चढवले जायचे, आता मात्र कमबॅक केला प्रतीकने आणि इथे मात्र मोठा जाळा रचला होता आणि त्या जाळ्यामध्ये किरण कांबळे नावाचा हा फलंदाज इथे अडकलाय। तो फलंदाजी सज्ज झाल्यावर रोहन आला। फलंदाजी मार्कवर चांगली बॅटिंग त्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये केली होती, परंतु आता मात्र समोर एक तेज तरार गोलंदाज प्रतीक त्याच्या समोर तुम्हाला फेस करायचं रोहनला। इथं गती परिवर्तन केलंय, चेंज ऑफ द पेस पाहायला भेटला आणि अजून एक येतो डॉट बॉल। इथे श्रीपाल सांगतोय नाराज झाला की जरा वाचला, नाही तर एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या आणि ही विकेट देखील घेणं महत्वाचं होतं। आणि मयूर आता मात्र सांगतोय की तू अक्रॉस द लाईन खेळतोयस, घुसून खेळ, सफल होऊन खेळ। आणि नक्कीच मयूरचा देखील अनेक वर्षाचा क्रिकेट खेळत आला, अनुभव बराच आहे मयूरकडे आणि तशी आता मात्र फलंदाजी झाली का। चांगली गोलंदाजी, पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर चौका आल्यानंतर इथं कमबॅक केलं गोलंदाजाने। सुई घेणारा फटका होता, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने 4 धावेसाठी येतो रोहनच्या बॅट मधून चौकार। धावसंख्या थोडीशी वाढली आता, म्हणजे धावसंख्या धावफल करताना 9 पोचली आहे। एक विकेट किरणच्या स्वरूपात इथे आलाय।
यावेळेस फटका फसलाय का, मिस्टरशॉक पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता, थोडासा फंबल उडालाय आणि एकच धाव इथे घेतली जाईल आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावर 10 धाव पोचलेत. आणि इथे फटका फसला होता, संधी निर्माण झाली होती, परंतु इथं ही गोलंदाजी खराब राहिली आहे. वाईट आणि नो भरपूर प्रतीक्षा गोलंदाजी प्रत्येक बॉलरला येता येतो. विशाल देखील नाराज झालाय. विशाल सांगतोय तूच रेग्युलर गोलंदाजी कर आणि पेस टाकतो त्याच्यात स्लोअर गतीचे विषय पावलेला आपण पाहू शकता, कारण की हाताचं नियंत्रण किती महत्वाचं असतं. विषय पावले दाखवून देतो, परंतु यावेळेस गती फास्ट टाकतो तेव्हा स्लो करतो, पण त्यासाठी तुम्हाला हाताची देखील गती लागते. इथं मात्र टायमिंग दिलाय, प्रॉपर फटका पाहायला भेटलाय. फाईन लेगला बॉल चाललाय एकदम वेगाने. इथं फक्त दिशा दिली, फुल टॉस बॉल होता आणि सरळ धावसंख्या धावफलकावर पोचतोय 15 धावा. फटक्यामध्ये एवढा टायमिंग होता, फक्त त्यांनी जास्त ताकद लावायचा विचार नाही केला. फुल टॉस बॉल होता, त्यांनी फक्त मयूरने फक्त दिशा दिली आणि दिशा देतानाच फक्त बॅटचा फ्लो ओपन केला आणि बॉलला पाठवून दिलाय 4 धावेसाठी. मयूरच्या बॅटमधून 15 धावा झाल्यात आणि पहिली ओव्हर संपली. प्रतीक्षा आणि दुसरा गोलंदाज आलाय पीके गोलंदाजी मार्कवर. कैलास हा गोलंदाज देवदेश संघाकडून. इथं मात्र आता चेंज झालाय फलंदाज गोलंदाज पाहायला भेटेल देवत्यामध्ये. आता मात्र कैलास इथे ऍड झालाय या संघामध्ये आणि कैलासला गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. इथे फटका बघायचा पुन्हा एकदा. ही दिशा निवडली जाते फलंदाजाकडून, कारण की या दिशेकडे वारा भरपूर वेगाने आहे आणि फक्त त्याच दिशेला फटके सजवले जात आहेत आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी रोहनच्या बॅटमधून. आणि फलंदाजांनी नक्कीच जाणलंय की हवा ऑन साईडला भरपूर वेगाने चालते, त्यामुळे फाईन लेगचा क्षेत्र निवडला जातोय वारंवार. कारण की फटक्यामध्ये जर तुम्हाला ऑन साईडला गेला फटका जास्त जोरात खेळावा लागेल, पण ती दिशा फाईन लेगची. आता तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेस समोर मारायचा होता आणि बॉल इथे मात्र डॉट येतोय. आणि श्रीपालचे एस्टिरेशन देखील तेवढंच खूप महत्वाचं ठरलंय. आजच्या सकाळपासून तुम्ही 2 एस्टिरेशन श्रीपालच्या माध्यमातून पाहिलात. लाजवाब एस्टिरेशन पाहायला भेटलं. टाइम भेटला आणि फलंदाजाला तोपर्यंत इतर इष्ट उद्ध्वस्त केलं होतं श्रीपालने. आणि वारा आता मात्र प्रचंड मैदानामध्ये वाऱ्याचा फ्लो जास्त पाहायला भेटतोय ऑन साईडला. यावेळेस फुल टॉस बॉल होता, समोर खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षण प्रतीक स्वतः आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही. आणि तो बरोबर फक्त धावा 1 धावाने इथं धावसंख्या वाढली 19 धाव 20 धावा धावफलकावर पोचलेत. यावेळेस पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील आणि बॉल त्याच्या डोक्यावरून चाललाय सरळ 4 धावांसाठी. येतो चौकार. चांगली बॅटिंग. आता मात्र ताकद लावत नाहीयेत इथे, मात्र फक्त टायमिंग वर खेळलं जातोय मयूर आणि तशी बॅटिंग करतोय मयूर. आणि संघासाठी धावाचा उच्चांक वाढवण्याचं काम मयूरने केलंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय मयूर आणि आता देखील तेवढीच चांगली फलंदाजी मयूरकडनं पाहायला भेटते.
थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करण्यात आलाय, कारण की हवाचा फ्लो असल्यामुळे बॉल वारंवार तिकडे सजवलं जातं. त्यावेळेस पाठी खेळायचा होता बॉलला, पल्लू शॉट इथे फेल करायचा होता, परंतु बॉल जाईल वाईट बॉल आणि अजून एक वाईट बॉल येतोय. हुक करायचा होता बॉलला आणि थोडा फसला, परंतु वाईट बॉल आलाय, म्हणजे धावा येत आहेत कोंड या संघाकडून. यावेळेस चांगला बॉल टाकला इथं, मात्र कैलासने अक्षरशः बॉलला इथं डॉट केलंय. फक्त पाहत राहिले मयूर. कैलास देवधर संघाकडे थोडंसं बॉलिंग साईड थोडीशी कमी असल्याचं कैलास मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला भेटलाय, परंतु नशिबाचा साथ भेटत नाहीये आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावा क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे, ते कसेही येऊन दे. इथं मात्र बॉल लागला होता कमरेच्या वरती आणि त्याच्यानंतर बॉल वाटलं नव्हतं की हा सीमारेषेचा बॉल बाहेर जाईल, परंतु नशिबाने साथ दिली आहे कुंडे गावाला आणि सरळ 4 धावा इथं मात्र प्राप्त झालेत. एकोणतीस तो गोलंदाजी मार्कवर इथे दाखल झालाय. विशाल गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. धावा 29 लागल्यात. इथे फटक्याला जोर होता आणि पहिल्याच बॉलवर विशालवर इथे आक्रमण करताना पाहायला भेटला. शॉर्ट लेंथ इथे पाहायला भेटला. त्याच्यानंतर बॉलवर अटॅक केला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे बाहेर. 7 धावांसाठी रोहनच्या बॅट मधून येतोय तगडा षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही रोहनवर करू शकत नाही, कारण की हाईट आणि त्याची बॉडी लँग्वेज बघता ताकदीचा वापर जास्त करतो हा फलंदाज आणि बॉलला लांबच लांब फटके मारण्याची क्षमता आहे. यावेळेस पुढ्यात टाकला होता बॉल, खेळायचा होता समोर, परंतु मिस झालाय बॉल. हवाचा फ्लो मैदानात हवा वेगाने वाढले, तिचाच फायदा दोन्ही बॅटरला इथे पाहायला भेटतोय. 33चा हा ब्रँड बॅट तुम्ही पाहता, ज्या बॅटवर स्टिकर 33. सूरज मोहिते यांनी देखील खूप नाव केले आपल्या विश्वंभर नगरीमध्ये देखील. यावेळेस अजून एक लांब षटकार पाहायला भेटलाय रोहनच्या बॅट मधून. रोहन आता मात्र आक्रमक झालाय आणि हल्ले चढवले जातात विशालच्या गोलंदाजीवर. शॉर्ट लेन टाकण्याचा गोलंदाजी करतो विशाल, त्याच्यावर इथे फटके सजवले जात आहेत. पदिल्याचा वापर केला, पुढे आले होते, त्याच्यानंतर बॉल शॉर्ट होता, त्यावर चांगला फटका सजवलाय आणि सरळ पाडून दिला सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी रोहनच्या बॅटमध्ये षटकार. ऑन साईडला खेळायचा होता ते मात्र वेगाने नितीन तिथे वेगाने धावत आलाय, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे.
इथे पळून 2 धावा पूर्ण केल्या जातात मयूरच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करतोय मयूर आणि तशी खेळी इथे साकारताना मयूर आणि रोहन. किरण कांबळे आउट झाला असं वाटलं होतं की धावा कुठे ते थांबतील, परंतु तसं झालं नाहीये कारण दोन्ही फलंदाज तेवढेच संयमीचे फलंदाज मला पाहायला भेटतात. यावेळेस मात्र लॉंग ऑफला तिथे मात्र तैनात क्षेत्ररक्षण, तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फेकी देखील खराब झाली आहे आणि तिसरी धाव घेणार का, आणि इथे धावची होण्याची संधी आहे परंतु इथे मात्र सुरक्षित पॉपन क्रीजला हा दोन्ही फलंदाज, एक फलंदाज पूर्ण धाव गेली आहे आणि 3 धावा इथे कंप्लीट झालेत. आणि 3 ओव्हरचा इथे खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धाव संख्या धाव फलकावर पोहोचली आहे 47. 48 धावांचं लक्ष इथे तुम्हाला देवती संघाला सेट करायचं आहे. धावा धावफलकावर जाऊन पुसल्यात. 48 धावांचं लक्ष इथे समोर ठेवलं गेलंय BYB देवते संघाला आणि नवीन बॅटर कोण जातील याचा देखील इथे मात्र विचार विनिमय चाललाय. मैदानाच्या बाहेर खूप सारे नियोजन करावं लागतात कारण की इथे मात्र कोण फलंदाज जाईल बॅटिंगसाठी आणि 48 धावा पूर्ण करायच्या आहेत तशी फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र कैलास आणि श्रीफाल ही 2 जोडी मैदानात उतरताना पाहायला भेटेल. खूप सारे कानमंत्र दिले जात आहेत की असं खेळ तसं करून मैदानात दोन्ही फलंदाजाला खेळावं लागतं, तशी फलंदाजी दोघांनी फलंदाज करतीलच. इथं पहिला बॉल इथं फेस केला जाईल. गोलंदाज इथं मात्र गणेश महेश इथं गोलंदाज मार्गावर दाखल झालाय आणि फेस करेल कैलास. पहिलाच बॉल
चांगला टप्पा ह्यासाठीच हा गोलंदाज ओळखला जातो. चांगले टप्पे टाकतो, पकडून गोलंदाजी करतो आणि पहिला बॉल डॉट आला. 48 धावा देवदी संघाला इथं पूर्ण करायची आहेत आणि तशी फलंदाजी करावी लागेलच. असणार आहे स्पर्धा. यावेळेस अजून एक बॉल इथे मात्र वेग पाहायला भेटला आणि चांगला डॉट येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. यावेळेस अजून की महेश देखील अनेक मोठमोठ्या संघांमधून खेळलाय, व्यवसाय क्रिकेट देखील महेश खेळलाय, त्याचा अनुभव त्याच्याकडे बराच आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अजून एक बॉल डॉट काढलाय. यावेळेस अजून एक डॉट म्हणजे 4 बॉल इथे डॉट झाले. स्ट्राईक इथे रोटेट केली जाईल आणि इथे मात्र कैलासला माघारी परतावं लागतंय. 4 बॉल नंतर ही प्रतीक्षा झाली, त्याच्यानंतर हा विकेट आला आणि श्रीपालने सांगितलंय की आता स्ट्राईक रोटेट करावी लागेल, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, तेवढे बॉल शिल्लक नाही आहेत आणि 48 धावा करायचे आहेत. आणि इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करताना कैलास. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला मॅच पाहायला भेटते. समोर एक साईडला बराच क्रिकेट खेळून आलेला हा गोलंदाज आणि समोर लांजा गावचा एक स्टार. इथं मात्र बॅचची एज लागते आणि अजून एक धाव मिळते. 1 आणि 2 धावांनी तेवढासा फरक पडणार नाहीये देवदे गावाला, कारण की 48 धावा करायची आहेत आणि 48 धावा करायचे आणि 48 धावाचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 बॉल फेस झाले आहेत आणि शेवटचा ओव्हरमधला 1 बॉल शिल्लक असेल आणि या 1 बॉलवर किती धावा येतात नक्कीच पाहायचंय. समोर फलंदाज आहे नितीन, ह्या मैदानाचा तो राजा आहे आणि सांगून देतोय या मैदानाचा त्याने भरपूर अनुभव असलेला. माझा घरचा मैदान आहे, इथे कशी बॅटिंग झाली पाहिजे हे नितीन जाणतो आणि आल्या आल्या बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी नितीनच्या बॅटमध्ये येतो षटकार. मैदानावर सातत्याने खेळत असतो ह्या मैदानावर, त्याला ह्या मैदानाचा पुरेपूर भौतालिक दृष्ट्या पाहिलं तर त्याला भरपूर अनुभव आहे आणि कामोठ्या नगरीमधला अजून एक नवीन उभारता सितारा म्हणून नितीन पाहिलं जातं आणि अशी फलंदाजी नितीन म्हणून आल्या आल्या आणि तिने षटकार ठोकलाय. म्हणजे 20-20चा सरासरीने तुम्हाला हा सामना खेळावा लागेल. 20 धावा आल्याच पाहिजे, अन्यथा हा तुम्हाला सामना गमवून बसावा लागेल. बुलेटिन मार्कवर किरण कांबळे दाखल झालाय. लांजाचा वंडर बॉय ज्याने अनेकदा असे किती सामने तो जिंकला आणि लांजाच्या यादीमध्ये सर्वोच्च खेळाडूमध्ये याचं देखील नाव गिनलं जातं. असा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटते. भरपूर, कारण की काळ गावीच राहायचा तो आणि गावी भरपूर मेहनत घेऊन तो इकडे मुंबईला दाखल झालाय जॉबसाठी, नोकरीसाठी. तळमळ करण्यासाठी लोक इथे येत आहेत वास्तव्याला आणि
इथून आपला क्रिकेटचा देखील सांघिक खेळ पाहायला भेटतो. पनवेल नगरीमध्ये विक्षुभाई म्हणा, माताडी म्हणा, मसोबाचे मैदान म्हणा, बांटिया म्हणा, इथे अनेक क्रिकेट मोठ्या स्तरावर पाहिले जातात. त्याच्यामधलं किंग्स 11 एक नाव त्यांनी अनेक वेळा टुर्नामेंट भरण्याचं काम केलंय आणि अनेक नावाची स्पर्धा त्याच्यामधून पाहायला भेटते. आणि इथे मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि श्रीफलला देखील माघारी परतावं लागतंय. तर फलंदाजी वर्ग दाखल झाला. इथे मात्र प्रत्येक इथे मात्र बॉलला कट केल्या, दिशा दिली आहे फक्त. आणि इथे मात्र तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. भर उन्हामध्ये देखील एवढं जीव तोडून फिल्डिंग केली का जाते, कारण की आपल्या गावासाठी खेळावं लागतं आणि आपल्या गावासाठी खेळणं किती महत्त्वाचं असतं. अनेक टुर्नामेंट होतात, अनेक मॅच भरवल्या जातात, 10-100 मॅचामध्ये त्याच्यातून एक मॅच जरी आपण जिंकलो ना तर आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी जरासं आपल्याला बरं देखील वाटतं. आणि सगळी इथं बॅटिंग तुम्हाला प्रत्येकच्या माध्यमातून इथे मात्र खेळायचा होता. क्रॉस द लाईन खेळलाय आणि अजून एक बॉल येतो डॉट. आणि चांगली फलंदाजी आता करावी लागेल. ओव्हर संपत आल्यात, हवा संपत आल्यात, बॉल संपत आलेत. आणि इथे मात्र अजून एक बळी इथे कोणी गावाला दिला जातोय आणि सक्षम झालाय. आणि इथे मात्र नाराज झालाय. प्रत्येक खेळायचं होतं ऑन साईडला आणि फटका जरा फसलाय. म्हणजे देवदेगावमध्ये देखील विचार केला जातोय. दोन रन्स अजून कमी केले जाईल या धावामधून, म्हणजे 47 धावा झाल्यात. आणि तुषारकडे मोबाईल आहे, कारण की तुषारकडे मोबाईल ठेवणं काय गरजेचं आहे, कारण की तुषारकडे कालचा देखील लोड असेल, कारण की काल देखील खूप साऱ्या विचारमय करतोय. तुषार कमी केले जातील, म्हणजे तुमच्याकडून वाढवले जातील, तिकडून कमी केले जातील. तुषार मोबाईल का ठेवण्याचं कारण काय तुषार, कारण की बरेच कॉल येत असतात त्यांच्याकडून. आणि इथे 2 धावा इथे मात्र वाढवले जातील दोन्ही संघाकडून. यावेळेस यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला जातोय. यॉर्कर बॉल टाकला होता, खोदायचा, खोदून काढायचा होता, परंतु इथे मात्र अक्षुष टाकलाय. आणि केतन आणि नितीन मात्र अजून नॉन स्ट्राईकला थांबलाय. बॅट आली आहे चांगली त्याच्याकडून, परंतु नितीन कडून तेवढी आता स्ट्राईक नितीन ठेवणार का आत्ता तरी पाहायचं. एक धाव पूर्ण केली आहे. आणि इथे मात्र स्वतः नितीन देखील असतोय की स्ट्राईक बराच टायमानंतर आल्यास त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आल्या होत्या, परंतु आता मात्र बऱ्याच दिवसानंतर नितीनचा स्ट्राईक पाहायला भेटते. दोन ओव्हरचा स्पेल इथे संपला आणि धावा फक्त आल्यात केवळ, त्यामध्ये 12 धावा.
विशुंबे गावचे लाडके सुपुत्र बाळा हे देवद्याची मॅच बघण्यासाठी लांबून वर येतात. आता मात्र बाईकला स्टार्टर इथे लावलाय आणि सरळ आपल्या घरच्या रिक्षेने जाताना पाहायला भेटतोय. इथं मात्र नवीन गोलंदाज येतोय प्रशांत कांबळे. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. नवीन सध्या गोलंदाजी चांगली करतोय सध्या तरी मॅच मध्ये. छोटा रनअप आहे, छोटा पॅकेज बडा धमाका. ह्यावेळेस टप्पे महत्वाचे आणि तो टप्पा टाकलाय इथे मात्र कोंड या संघाने. टप्पा शोधावा लागतो कारण तुषार सारखा एक नेतृत्व करणारा संघ मालक तुम्ही पाहता तुषारला, आणि तुषारने देखील अनेक टीम बनवण्याचं काम तुषार देखील करतोय. कालच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलात ना, ओपनचा संघ खेळत असताना तुषारने जी टीम बनवली होती, जी लांजा किंवा रत्नागिरीमध्ये स्टार कास्ट त्यांनी आणले होते, परंतु काही झालं. एक क्रिकेट हा हे सांगतोय की तुम्ही मैदानात जेवढं परफॉर्मन्स देणार तो खरा क्रिकेटर असतो. बाहेर तुम्ही किती मारलात किती नाही याचा गिनती केली जात नाही, आणि हेच क्रिकेट सांगतं आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला भेटते. हो नक्कीच ना, कारण की मैदानावर परफॉर्मन्स देणं तेवढं महत्वाचं असतं आणि हेच सांगतोय तुम्ही. जाऊया येतो आपण मॅचकडे दिशेने. प्रशांतवर पहिला बॉलवर पहिला चौकार येतोय, दुसरा बॉलवर चौकार येतोय. यावेळेस फुल टॉस होता, रडार मध्ये बॉल होता, उशीर झाला परंतु धावा आता मात्र लेट येत आहेत पण थेट येत आहेत आणि चांगला षटकार पाहायला भेटलाय. आणि सुशांत अनेक स्वप्न आहेत देवद्या गावांचे बरेच वर्ष. ज्या अगोदर शिवकरचं जुनं मैदान होतं तिथे देवद्या गावाने तब्बल 2 वेळा विजय पद मिळवलं होतं. त्यानंतर बरेच काळ उलटलाय पण अजून अद्याप तरी देवद्या गावाने ट्रॉफी आली नाहीये. 18 धावा जेबीबाईचा विचार देखील केला, परंतु सेमीफायनल पर्यंत जाणं तरी माणूस केला होता. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला तो. सुशांत तू पण तिथं होतास आणि चांगली बॅटिंग तुझ्या माध्यमातून झाली होती. स्ट्राईक सँडी आपल्या बाजूला बसला, सँडीने देखील चांगली कामगिरी केली आणि सँडीच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत सध्या तरी, कारण की सँडी मागच्या मॅचला जरा बॅकफुटला होता परंतु सँडीच्या माध्यमातून आता धावा करतोय आणि बॅटिंग देखील चांगली होते. म्हणजे जेबीबाई जावडे हा संघ इंटरॅक्ट करतोय ही मोठी गोष्ट आहे. नक्कीच तर सुशांत हॅलो. तर नक्कीच नागेश, हा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, मात्र एक दुसऱ्यांवरती डिपेंड राहून जमत नाही. तर संघाच्या 1-2 खेळाडूंमध्ये आपण विजय संपादन करू शकत नाही. ॲटलिस्ट प्रत्येक संघात मोजके खेळाडू असतील. वाडी मर्यादित क्रिकेट आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे सुरुवातीचे 5-6 खेळाडू असतात